भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध नागरी समस्यांबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी क्लस्टर पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी, पाणी पुरवठा, अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी यांसारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान आमदार डावखरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली। विशेषतः क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या कामांना गती देणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणे आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याबाबत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय। ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील स्वामी समर्थ सोसायटी येथील नागरिकांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली। ठाण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचा मुद्दा डावखरे यांनी आयुक्तांसमोर मांडलाय। तसेच शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली। या संदर्भात उपमहापौर कृष्णा पाटील तसेच इतर नगरसेवक सातत्यानं आवाज उठवत असल्याचं सांगत अनधिकृत फेरीवाल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने ठोस आणि तातडीचे पावले उचलावीत अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात निरंजन डावखरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहुयात। आज ठाणे महानगरपालिकेमधले जे क्लस्टरचं काम चालू आहे त्याच्या अनुषंगाने या इकडे पाचपाखडीमध्ये जो क्लस्टर आहे त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्येही स्वामी समर्थ सोसायटीचं एक MOU याच्यामध्ये झाला होता। त्या लोकांच्या काही अडचणी याच्यामधल्या आहेत, ते आयुक्तांबरोबर त्या संदर्भातली चर्चा, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले अनेक सोसायटींचे महत्त्वाचे विषय आहेत, त्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आयुक्तांकडे चर्चा करायला आम्ही या इकडे आलेलो होतो आणि निश्चितच काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये दूर करण्याचं काम महापालिकेकडनं करण्यात येईल या संदर्भातलं आश्वासन हे आयुक्तांना दिलंय। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला अतिशय गहन प्रश्न, कारण लोकवस्ती ही ठाणे महानगरपालिकेची सातत्याने वाढते आणि त्या दृष्टिकोनाने योग्य पाणी पुरवठा हे सगळ्याच ठाणेकरांना झाला पाहिजे। या अनुषंगाने आज घेतलेल्या बैठकीमध्ये निश्चितच राज्य शासनाच्या स्तरावरनं या दृष्टिकोनाने एक सकारात्मक काम होणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भेडसावत आहे फेरीवाल्यांचा। फुटपाथ व्यापलेले आहेत तरी महापालिका जागा होत नाही। फुटपाथ जे फेरीवाल्यांच्या माध्यमाने अतिक्रमित होत आहेत या संदर्भातलं वारंवार आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडनं मागणी होत आहे की फेरीवाला धोरण हे अंमलबजावणी याची करण्यात यावी आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भातली अंमलबजावणी होईल, या संदर्भातली कारवाई आमच्या उपमहापौर माननीय श्री कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होईल आणि महानगरपालिकेला आम्ही करण्यास भाग पाडू या संदर्भातली भूमिका सर्वच नगरसेवक आणि प्रतिनिधी घेणार आहे। हाय खुशी। हाय निकिता। तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।